नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुनश्च एकदा तुमचं सर्वांचे स्वागत करतो. आणि आपण काल जो हस्तलिखित तुम्हाला मी प्रयोग शिकवला होता कर्मणी, तो मी पीपीटी द्वारे परत एकदा रिपीट करून आपला जो प्रयोगाचा तिसरा प्रकार आहे भावे प्रयोग तो सुरू करतोय. ठीक आहे, चलो लक्षात घ्या बाळांनो. आता आपल्याला मी काल व्यवस्थितरित्या प्रयोग समजून सांगितलेला आहे. ओके, कर्तरी प्रयोग झालेला आहे, कर्मणी प्रयोग झालेला आहे. ठीक आहे, थोडस तुम्हाला पीपीटीच्या द्वारे मी तुम्हाला समजून सांगतो म्हणलं होतं, कारण मी ह्या काल एकदम डिटेल्स मध्ये आणि तुमच्याकडून करून घेतलेला आहे. जे कर्मणी प्रयोगाचे प्रकार आहेत, कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा, कर्मणी प्रयोगाचे उदाहरणं मी कालच्या व्हिडिओमध्ये डिटेल्स मध्ये घेतलेले आहेत. एकदा पीपीटी द्वारे समजून सांगतो आणि आपण भावे प्रयोगाला सुरुवात करूया. ओके, नाही पाऊस तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सर्वीकडेच आहे. ओके, त्याच्यामुळे त्रास होते. ओके, चलो ठीक आहे, थोडस लक्ष द्या. आपण आपला हा जो प्रयोग आहे तो पूर्ण करूया. बघा, कर्मणी प्रयोगाचे दोन उपप्रकार पडतात, हे सर्वांना माहित आहे. ओके, त्याच्यापैकी प्रधान कर्तृत्व कर्मणी प्रयोग आणि गौण कर्मणी असे प्रकार पडतात. लक्षात घ्या बाळांनो, या ठिकाणी प्रधान कर्तृत्व कर्मणी प्रयोग, प्रधान कर्तृत्व कर्मणी प्रयोग याला आपण साधा प्रयोग सुद्धा म्हणू शकतो. काय म्हणतो? साधा कर्मणी प्रयोग सुद्धा तुम्ही असं म्हणू शकता. लक्षात घ्या. आणि दुसरा जो प्रकार, हा त्याचा पहिला प्रकार आहे आणि हा त्याचा दुसरा प्रकार आहे. दुसरा प्रकार म्हणजे काय, तर गौण कर्तृत्व कर्मणी प्रयोग आहे. प्रधान कर्तृत्व कर्मणी प्रयोग म्हणजे काय, तर ज्या वाक्यातील कर्मणी प्रयोग असून सुद्धा वाक्यातील कर्त्याला अधिक महत्व दिलं जातं. वाक्यातील कर्ता हा तृतीय किंवा चतुर्थीचा असतो आणि ते साधं वाक्य असतं, म्हणून त्याला आपण काय म्हणतो बाळांनो, कोणता ना कोणता साधा काळ असं म्हणतो. साध्या काळातलं वाक्य असतं त्याला प्रधान कर्तृत्व कर्मणी प्रयोग असं म्हणतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट गौण कर्तृत्व कर्मणी प्रयोग म्हणजे काय, तर त्या वाक्यामध्ये कर्ता हा गौण मानला असतो. आणि असे चार प्रकार पडतात. पहिला आहे नवीन, दुसरा आहे समापन, तिसरा आहे शक्य आणि चौथा आहे पुराण. हेच आपण बघणार आहेत. ओके, पहिल्यांदा बघूया प्रधान कर्तृत्व कर्मणी प्रयोग म्हणजे काय. पहिल्यांदा काय बघायचं आहे, प्रधान कर्तृत्व कर्मणी प्रयोग म्हणजे काय. आता लक्षात घ्या काय म्हणतंय हे. बघा बाळांनो, प्रधान कर्तृत्व कर्मणी प्रयोग म्हणजे काय. लक्षात घ्या, या वाक्यातील कर्त्याला, बघा या वाक्यातील कर्त्याला बहुधा तृतीयाचा किंवा चतुर्थीचा प्रत्यय असतो. हे मी काल सांगितलेलं आहे. कसं काय हेही सांगितलेलं आहे. ओके, लक्षात द्या, कर्त्याला बहुधा तृतीय किंवा चतुर्थीचा प्रत्यय असतो. आता हे तृतीयाचे आणि चतुर्थीचे प्रत्यय तुम्हाला माहित आहेत. नेसी आणि नेसी ही चतुर्थीचे, ताचीचे सलाते आणि सलानाते हे माहित आहेत. ओके, आणि लक्षात घ्या वाक्यातील कर्माला प्रत्यय नसतो, हे तुम्हाला माहित आहे. आता आणखीन काय म्हणते बघा, प्रधान कर्तृत्व कर्मणी प्रयोगामध्ये क्रियापदाची रचना, क्रियापदाची ठेवण कर्मानुसार असून ती भूतकाळी किंवा विद्यार्थी असते. ते भूतकाळी किंवा काय असते, विद्यार्थी असते. सर हे विद्यार्थी म्हणजे काय भानगड, तर वाक्यातील क्रियापदाला वा, बी आणि वे असे प्रत्यय असतात. नाही चालू आहे ना, ऑफलाईन क्लास चालू आहे. ऑफलाईनचं लेक्चर माझं म्हणजे खालचा अभ्यासक्रम संपलेला आहे. ऑफलाईनचा अभ्यासक्रम संपलेला आहे. विरामचिन्हे हे प्रकरण चालू आहे ऑफलाईनला. आणि नवीन बॅच जी आहे ती 15 ऑगस्ट नंतर ना आपण ऑफलाईनची 60 मुलांची लॉन्च करत आहे. ठीक आहे, तुम्हाला कोण असेल तर सांगितलं जाईल, तुमचे मित्र वगैरे कोण असतील तर. ज्याचं ग्राउंड वीक आहे आणि ज्याला समोर शिकायचं आहे त्यांनी येऊ शकता. ओके, ठीक आहे, चलो लक्षात घ्या बाळांनो, प्रधान कर्तृत्व कर्मणी प्रयोगामध्ये काय असतं, तर कर्मणी प्रयोगात कर्माला अधिक महत्व दिलेलं असतं. हे माहित आहे सर्वांना, कारण का कर्मणी प्रयोग म्हणजे कर्म, त्याच्यामध्ये काय असतं, इम्पॉर्टंट असतं, महत्वाचं असतं, त्याचं प्रभुत्व त्या पूर्ण वाक्यावर असतं. परंतु या प्रकारात काय असतं, मात्र कर्त्याला महत्व दिलं असतं. कर्त्याला महत्व आहे म्हणून प्रधान कर्तृत्व कर्मणी प्रयोग असं म्हणतात. सर ओळखायचा कसा, तुम्ही हे सांगितलं, पण ओळखायचा कसा, लक्षात घ्या बाळांनो. याच्यामध्ये साधी वाक्य असतात. कशी असतात, साधी वाक्य असतात. बघा काही उदाहरणं मी इथं दिलेली आहेत. रामाने काम केले. ओके, रामाने काम
केले. जसं आपण दैनंदिन जीवन जगत असताना वाक्य बोलतो तशी वाक्य असतात. वाक्यातील कर्त्याला कशाचा प्रत्यय असतो लक्षात ठेवायचं, तृतीया किंवा चतुर्थीचा प्रत्यय असतो. कशाचा असतो बाळांनो? तृतीया किंवा चतुर्थी विभक्तीचा त्या ठिकाणी प्रत्यय असतो, एवढं लक्षात ठेवा. बघा, त्याला धंदा सोडावा लागला. सोडावा लागणारा काय आहे तर धंदा, सॉरी सोडण्याची क्रिया काय तर धंद्यावर. लक्षात घ्या. आता त्याला थोडस लक्षात घ्या बाळांनो, आता इथं गफलत होते, बरोबर आहे. त्याला धंदा सोडावा लागला. मग तुम्हाला इथं जर सर्वनाम वापरला असेल, आता इथं त्याला हे सर्वनाम आहे आणि हा वाक्यातला कर्ता आहे. जर तुम्हाला ते समजत नसेल तर त्या ठिकाणी एखादं नाव टाका बाळांनो. लक्षात घ्या कसं. बघा, त्याला धंदा सोडावा लागला. आता इथं सोडावा लागला हे क्रियापद आहे. ओके, एक धातू साधित आणि एक सहाय्यकारी क्रियापद आहे. सोडावा लागला संयुक्त क्रियापद आहे ते. ठीक आहे. आता लक्षात घ्या, या ठिकाणी सोड हा धातू येतो आणि सोडणारा कोण असा जर प्रश्न विचारला तर तो येतं किंवा त्याला. तोच रूप अनेक गोष्टी त्याला आहे. या ठिकाणी एखादं नाव टाका बाळांनो. बघा, मधुला. ला हा प्रत्यय कायमस्वरूपी ठेवावा लागेल. बघा, मधुला धंदा सोडावा लागला. सोडणारा कोण आहे तर मधु आणि त्याला ला हा प्रत्यय आहे, म्हणजे तुमचा इथं कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग ठरत नाहीये. पुढे जाऊया. सोडण्याची क्रिया धंदा या घटकावर आहे आणि हे वाक्यातलं कर्म आहे, म्हणजे तुमचा कर्मणी प्रयोग आहे. कोणता प्रयोग? कर्मणी प्रयोग. आणि कर्मणी प्रयोगामध्ये कोणता तर शक्य आहे का बघायचं, नवीन आहे का समापन आहे, तसं काहीच नाहीये. त्याला धंदा सोडावा लागला. वाक्यातील क्रियापदाला तृतीयाचे किंवा चतुर्थीचे जर प्रत्यय असतील तर ते प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग तुम्हाला सांगावा लागेल. अगदी बरोबर. ठीक आहे. नेक्स्ट पुढे बघा, रामाने काम केले. आता रामाने काम केले, काम करणारा कोण आहे तर राम हा वाक्यातला कर्ता आहे. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग ठरत नाही. करण्याची क्रिया कामावर होते. लक्षात घ्या, काम करताना त्याला काहीतरी क्रिया करावी लागेल. काम या शब्दावर नाहीये, काम या घटकावर. म्हणजे म्हणतो बघा, मी आज फार काम केलं. काम केलं म्हणजे तुम्ही काहीतरी हालचाल केलेली आहे, तुम्ही काहीतरी तिथं क्रिया केलेली आहे आणि ती क्रिया कशावर तरी घडवलेली आहे. म्हणजे या वाक्यातील जे कर्म असतं ते काम हा शब्द नसून काम करताना तुम्ही काय काय ऍक्टिव्हिटीज करताय त्याच्यामध्ये ते मोडलं जातं. ओके, म्हणजे या वाक्यातला जो कर्म आहे तो आहे काम आणि कर्माला प्रत्यय नाही म्हणजे कर्मणी प्रयोग. आणि कर्मणी प्रयोगामध्ये कोणता तर वाक्यातील कर्त्याला ने हा प्रत्यय आहे आणि साधं वाक्य आहे. ने हा तृतीयाचा प्रत्यय आहे आणि ते कसलं वाक्य आहे? साधं वाक्य आहे. म्हणून त्याला म्हणायचं प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. बघा पुढचं, त्याने पत्र लिहिले. समजत नसेल, या ठिकाणी जर सर्वनाम वापरलं असेल तर त्यानेच्या ठिकाणी कोणतंही नाव टाका. सीताने, साधी सोपी वाक्य वापरायची. सीताने पत्र लिहिले. चलो, आलं आपल्याला हे वाक्य. जर एखाद्या ठिकाणी सर्वनाम वापरलं असेल आणि तुम्हाला कर्ता शोधताना प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, त्या सर्वनामाच्या ठिकाणी कोणतंही आवडीचं नाव तुम्ही टाकू शकता आणि ते वाक्य कर्मणी प्रयोगाचं आहे का कर्तरी प्रयोगाचं आहे का भावे प्रयोगाचं आहे हे बघू शकता. गुड आफ्टरनून सर्वांना. अगदी बरोबर. ओके, चलो ठीक आहे. याच्यामधलं कर्म जे आहे ते पत्र आहे आणि कर्म पत्र असल्यामुळं या ठिकाणी कर्माला कोणताच प्रत्यय नाहीये म्हणजे तुमचा प्रयोग ठरला कर्मणी प्रयोग. लक्षात घ्या, या वाक्यातील कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजे तुमचा कर्तरी प्रयोग ठरत नाहीये. कर्माला प्रत्यय नाहीये म्हणजे तुमचा कर्मणी प्रयोग ठरला गेला. पण कर्मणी प्रयोगामध्ये कर्मणी प्रयोगाचे मुख्य 2 उपघटक आहेत आणि त्याच्या एकूण 5 प्रकारामध्ये विभागणी केलेली आहे. प्रधान आहे, नवीन आहे, समापन आहे, शक्य आहे. अगदी बरोबर. आणि शेवटी पुराण किंवा प्राचीन किंवा संस्कृत मधून आलेला, असे 5 प्रकार आहेत. पण त्या 5 प्रकारापैकी सरनं तुम्ही सांगितलं की जर साधं वाक्य असेल आणि तृतीया किंवा चतुर्थी विभक्तीचा जर प्रत्यय असेल, काय असेल? चतुर्थी विभक्तीचा जर प्रत्यय असेल तर त्याचा प्रयोग कर्मणी प्रयोगाच्या उपप्रकारामधील प्रधान कर्मणी प्रयोग सांगा.
हे सांगितलेलं आहे. चलो, सोपं आहे. नेक्स्ट पुढचा मी काल एकदम डिटेल्स मध्ये शिकवलेलं आहे, त्याच्यामुळे आज फक्त रिव्हिजन म्हणून मी घेत आहे. ओके, ठीक आहे. आणि हे सर्वांना आलं पाहिजे, कारण का रोजच्या रोज क्लासला हजर राहत चला. ओके, 12:30 वाजता क्लास असतो, संध्याकाळी 8:30 वाजता युट्यूबला क्लास असतो. थोडंसं लक्ष द्या. बघा पुढं, गौण कर्तृक कर्मणी प्रयोग. आता काय आहे गौण कर्तृक कर्मणी प्रयोग म्हणजे काय, तर ज्या कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता हा गौण मानलेला असतो आणि कर्माला जास्त प्राधान्य दिलं असतं, त्याला आपण गौण कर्तृक कर्मणी प्रयोग असं म्हणतो. लक्षात घ्या, या प्रकारात कर्ता हा गौण मानलेला असतो. कोणत्या? गौण कर्तृक कर्मणी प्रयोगामध्ये. गौण कर्तृक कर्मणीमध्ये प्रकारामध्ये कर्ता हा गौण मानलेला असतो आणि कर्माला अधिक महत्व म्हणजे कर्म प्रधान असतं. ओके, कर्म काय असतं? प्रधान असतं. आता लक्षात घ्या, याचे 4 प्रकार पडतात. याचे 4 प्रकार पडतात. ते 4 प्रकार कोणते कोणते आहेत मी तुम्हाला कालच सांगितलेलं आहे, तरी पण एकदा रिपीट करतो. पहिला आहे नवीन कर्मणी. कोणता आहे? नवीन कर्मणी. याला कर्मकर्तरी सुद्धा म्हणतात. दुसरा आहे समापन. ओके, तिसरा आहे शक्य आणि चौथा आहे पुराण किंवा प्राचीन. पुराण. हे बघा काय आहे? 4 प्रकार आहेत आणि त्याच्यापैकी पहिला जो प्रकार आहे तो आपल्याला बघायचा आहे, नवीन कर्मणी प्रयोग. ओके, हे मी काल व्यवस्थितरित्या सांगितलेलं आहे. फक्त तुम्हाला म्हणलं होतं की जरा तुम्हाला कलर मध्ये पीपीटी मध्ये उद्या शिकवेन, एकदा रिपीट, कारण का परत कधी विसरणार नाहीये आणि परत कधी प्रयोग पण शिकायचा नाही. एकदा शिकला. आणि लक्षात घ्या बेळानो, मी तुम्हाला दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो. ज्या वेळेस मी प्रकरण शिकवतो एखादं, तुम्ही बाजारात असलेल्या कोणत्याही पुस्तकामधल्या प्रश्नपत्रिका काढून बघा आणि तुम्हाला ते येतंय का, आणि जर तुम्हाला ते येत असेल तर आपण योग्य रीतीने योग्य शिक्षकाच्या अंडर खाली शिकतोय हे तुम्हाला समजलं पाहिजे. ओके, आता लक्षात घ्या, नवीन कर्मणी प्रयोगाची लक्षणं काय काय आहेत. काय आहे नवीन कर्मणी प्रयोग? लक्षात घ्या, हा प्रयोग आपल्या मराठीमध्ये नाहीये. हा प्रयोग आपल्याला इंग्रजी भाषेतून आलेला आहे. कुठून आलेला आहे बाळांनो? बघा, हा प्रयोग आपल्या मराठी भाषेमध्ये नाहीये. हा कुठून आलेला आहे? इंग्रजी भाषेमधून. जसं पॅसिव्ह वाईज मध्ये मी तुम्हाला म्हटलं बघा की आपल्याला कर्त्यानंतर ना हे बाय हा प्रत्यय इंग्रजीमध्ये जोडावा लागतो. त्याचाच अर्थ मराठीमध्ये आहे कडून. काय आहे बाळांनो? कडून. ठीक आहे, हा नवीन प्रकार आहे आणि आपल्यामध्ये ऍड झालेला आहे. म्हणजे फार पूर्वी नसल, नंतर ना ऍड झालेला आहे. ओके, ठीक आहे. बघा, पहिला समजलं असेल की हा संस्कृत मधला नाहीये. हा कुठून घेतलेला आहे? इंग्रजी भाषेकडून घेतलेला आहे. हा त्याच्यावरती प्रश्न आलाय हा की कोणता प्रयोग आपण इंग्रजी भाषेकडून घेतलेला आहे किंवा नवीन कर्मणी. आता ह्या नवीन कर्मणीला दुसरं एक नाव आहे कर्मकर्तरी, ते मी पुढे सांगेनच. ठीक आहे, लक्षात घ्या, कर्त्याला कडून प्रत्यय असतो. इथं FIMP. ओके, हा प्रयोग कसा ओळखायचा? तर वाक्यातील कर्त्याला काय असतो? कडून प्रत्यय असतो. वाक्यातील कर्त्याला काय असतो? कडून प्रत्यय असतो. ओके, मी इथं हायलाइट करून ठेवतो. वाक्यातील कर्त्याला काय असतो? कडून प्रत्यय असतो. एवढं लक्षात ठेवायचं. बघा, कर्म प्रथम विभक्तीत असते. म्हणजे कर्म जे असतं ते प्रथम विभक्तीत, म्हणजे कर्माला प्रत्यय नसतो. कारण कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय नसतोच. ते द्यायचं म्हणून दिले. क्रियापद शक्यतो भूतकाळी आणि विद्यार्थी असतं. अगदी बरोबर. क्रियापद जे असतं ते भूतकाळी असतं. भूतकाळी म्हणजे काय, तर शेवटी क्रियापदाला झाला, होता, होती, ला, लोली असे प्रत्यय असतात. ठीक आहे, नेक्स्ट दुसरं महत्वाचं आणखीन एक. ओके, आता लक्षात घ्या, या प्रयोगाला नवीन कर्मणी प्रयोगाला दुसरं एक नाव लक्षात ठेवायचंय, कर्मकर्तरी. इथं लिहून देतोय, कर्म कर्तरी. कर्मकर्तरी सुद्धा म्हणतात. नवीन कर्मणी दुसरं काय नाव आहे बाळांनो? कर्मकर्तरी म्हणतात. अगदी बरोबर. नेक्स्ट पुढचा प्रश्न. आता लक्षात घ्या, उदाहरणं बघूया. एकदम सोपी सोपी उदाहरणं आहेत, एकदा बघून येऊया. उदाहरण बघा, शिपायाकडून चोर धरला गेला. या ठिकाणी धरणारा कोण आहे? सॉरी, धरला जाणारा कोण आहे? तर शिपाई. आणि या वाक्यातील कर्ता आहे शिपाई, याला कडून प्रत्यय आहे. आणि वाक्यातील कर्म काय आहे बघा, यातील हा कडून प्रत्यय आहे
आणि हा वाक्याचा कर्ता आहे, हे वाक्यातलं कर्म आहे, कर्माला प्रत्यय नाहीये म्हणजे तुमचा कर्मणी प्रयोग, कर्माला प्रत्यय नाहीये म्हणजे तुमचा कर्मणी प्रयोग ठरला गेला. शिपायाकडून हा वाक्यातील कर्ता आहे आणि त्या कर्त्याला कडून प्रत्यय आहे म्हणजे तुमचा कर्तरी प्रयोग ठरत नाही, कर्तरी प्रयोग ठरत नाही, कर्मणी प्रयोग ठरतो. आणि कर्मणी प्रयोगामध्ये जर उपप्रकार विचारलं तर वाक्यातील कर्त्याला जर कडून प्रत्यय असेल तर डोळे झाकून काय करायचा, त्याचा नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी हा प्रकार सांगायचा. हा अगदी बरोबर. नेक्स्ट पुढे बघा, शिपायाकडून चोर धरला गेला, डबल झालेला आहे. ठीक आहे, हेच वाक्य खाली रिपीट झालेलं आहे. बघा पुढं, धोंडूकडून गाय बांधली जावी. मी म्हणले बघा, लक्षात घ्या, वाक्य शक्यतो भूतकाळी किंवा विद्यार्थी असते म्हणजे वाविवेक क्रियापद असते. कुणाकडून, धोंडूकडून. ओके, बांधली जावी, बांधणारा कोण आहे हो, बांधली जावी, बांधणारा कोण आहे तर धोंडू. धोंडू हा वाक्याचा कर्ता आहे आणि कर्त्याला कोणता प्रत्यय आहे तर कडून म्हणजे तुमचा कर्तरी प्रयोग होत नाहीये. पुढे जाऊया, गाय हे वाक्यातलं कर्म आहे, कर्माला प्रत्यय नाहीये, हे प्रथमा विभक्तीत कर्म आहे आणि इथंच तुमचा प्रयोग ठरला जातो कर्मणी प्रयोग. आणि कर्मणी प्रयोगामध्ये कोणता तर वाक्यातील कर्त्याला कोणता प्रत्यय आहे, कडून प्रत्यय आहे. वाक्यातील कर्त्याला कोणता प्रत्यय आहे, कडून प्रत्यय आहे. त्याच्यामुळं अगदी बरोबर, त्याच्यामुळं हे वाक्य येतं नवीन कर्मणी प्रयोग. जसं की मांजराकडून उंदीर मारण्यात आला, मांजर हा वाक्यातील कर्ता आहे आणि हे काय आहे बाळांनो, कर्म आहे. हा वाक्यातील कर्ता आणि हे वाक्यातील कर्म. जास्त डीप मध्ये सांगायची काही गरज नाहीये. ओके, काल सांगितलेलं आहे, फक्त एकदा रिव्हिजन म्हणून घेत आहे. नेक्स्ट पुढचा जो प्रकार आहे तो आहे समापन. पुढचा जो प्रकार आहे तो काय, समापन. समापन म्हणजे काय लक्षात घ्या, समापन म्हणजे काय तर एखादी गोष्ट संपली आहे, ओके, किंवा पूर्ण झाली आहे, पूर्ण झाली आहे, क्रियापदाने दर्शवलेली गोष्ट पूर्ण झाली आहे किंवा संपलेली आहे, किंवा संपलेली आहे, त्याला आपण काय म्हणतो बाळांनो, समापन कर्मणी प्रयोग. आणि लक्षात घ्या, समापन कर्मणी प्रयोगामध्ये वाक्यातील कर्त्याला षष्टीचे प्रत्यय असतात, हेही आहे. बघा, क्रियापदाचा अर्थ कार्य समाप्ती दर्शवतो. जो क्रियापदाचा अर्थ आहे तो याच्यातून काय दर्शवतो बाळांनो, कार्य समाप्ती, म्हणजे क्रियापदाने दर्शवलेली क्रिया ही संपलेली असते. ओके, थँक्यू बेटा. चलो ठीक आहे, क्रियापदाचा अर्थ कार्य समाप्ती असते म्हणजे लक्षात ठेवायचं, ज्या वाक्यातून क्रिया संपलेली आहे, IMP संपलेली आहे, त्याला काय म्हणायचं, समापन कर्मणी प्रयोग असं म्हणायचं. मग दुसरं काय म्हणते बघा, कर्त्याला षष्टीचा प्रत्यय असतो. शक्यतो कर्त्याला कशाचा प्रत्यय असतो, षष्टीचा. कर्माला मात्र प्रत्यय नसतो, कारण कर्मणी प्रयोग आहे, कर्माला प्रत्यय नसणारच. ठीक आहे, कर्त्याला षष्टीचा प्रत्यय असतो. षष्टीचा प्रत्यय असतो म्हणजे कर्त्याला चा, ची, चे आणि झाजी झे हे प्रत्यय असतात. लक्षात घ्या, इथं हे महत्वाचं वाक्य आहे बघा, वाक्यातील क्रियापद हे धातू अधिक ऊन हून म्हणजे रामची क्रिया किंवा रामचे पत्र लिहून, ऊन हून हे पंचमीचे प्रत्यय असतात आणि प्रत्ययाच्या पुढे लक्षात घ्या झाला, होईल, व्हावे असे काय असतात, सहाय्यकारी क्रियापदे जोडलेली असतात. ओके, मग लक्षात कसं ठेवायचं बघा, इथं थोडस तुम्हाला सांगतो की समापन प्रयोग लक्षात कसा ठेवायचा, कर्त्याला बघा, कर्ता अधिक इथं काय षष्टीचे प्रत्यय, षष्टीचे प्रत्यय अधिक कर्म प्रथमा विभक्तीत, कर्म कसं असतं प्रथमा विभक्तीत, अधिक वाक्यातील क्रियापदाला ऊन हून अधिक झाला, झाली, झाले, व्हावे
अशी काय असतात सहाय्यकारी क्रियापद. म्हणजे वाक्यात कर्ता असतो, कर्त्याला षष्टीचा प्रत्यय असतो, वाक्यातील कर्म प्रथमा विभक्तीत असतं आणि वाक्यातील कर्त्याला काय असतं बाळांनो, ऊन होऊन किंवा पुढे झाला झाली असे असते. जसं की या ठिकाणी बघा, रामचा अभ्यास जे सांगतो ते सेम घेतलेला आहे. कर्ता राम, साचीचे प्रत्यय. रामचा अभ्यास करून झाला. रामचा अभ्यास करून झाला. जसं वर मी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे खाली विधान लिहिलेलं आहे. वाक्यातील कर्ता तुम्हाला राम आहे, याला चा हा प्रत्यय आहे म्हणजे कर्तरी प्रयोग नाहीये. पुढे जाऊया. अभ्यास हे वाक्यातलं कर्म आहे म्हणजे तुमचा प्रयोग इथंच ठरला. कोणता? तर कर्मणी प्रयोग. पण कर्मणी प्रयोगामध्ये सर 5 प्रकार आहेत. कर्मणी प्रयोगामध्ये 5 प्रकार आहेत. त्याच्यापैकी कोणता? तर प्रधान कर्मणी आहे का? वाक्यातील कर्त्याला ने तृतीयाचा प्रत्यय आहे का? नाहीये. वाक्यातील कर्त्याला कडून प्रत्यय आहे का? नाहीये. वाक्यातील कर्त्याला षष्टीचा प्रत्यय आणि क्रियापदाने दर्शवलेली क्रिया संपलेली आहे. असं कोणत्या प्रयोगामध्ये आहे? तर समापन मध्ये आहे. उदाहरणार्थ बघा, हेमाचे पुरण वाटून झाले. हेमा हा वाक्यातला कर्ता आहे. ओके, हेमा हा वाक्यातला कर्ता आहे, त्याला साचीचे हा प्रत्यय आहे आणि पुरण हे वाक्यातलं कर्म आहे आणि वाटून झाले क्रिया संपलेली आहे. लताचा धडा वाचून होईल. बरोबर आहे. लताचा धडा वाचून होईल किंवा होतो किंवा झाला असंही असेल. पण वाक्यातील क्रियापदाला कर्त्याला साचीचे षष्टीचा प्रत्यय, वाचण्याची क्रिया धड्यावर होते. धडा हा वाक्यातला काय आहे? धडा हा वाक्यातला कर्म ठरतो आणि कर्माला प्रत्यय नाही म्हणजे तुमचा कर्मणी प्रयोग आणि क्रिया संपलेली आहे म्हणजे काय? समापन. राजूचे पत्र लिहून झाले. सेम आता हा प्रश्न मी सांगितला होता तुम्हाला. सेम ॲज इट इज असंच आहे. ठीक आहे. नेक्स्ट पुढं शक्य कर्मणी प्रयोग. एकदम सोपा आहे. शक्य कर्मणी प्रयोग म्हणजे काय बघा, क्रियापदातून म्हणजे एखादं क्रियापद आहे त्या क्रियापदातून क्रिया करण्याची शक्यता म्हणजे कर्त्याला क्रिया करण्याची शक्यता, सामर्थ्य, इच्छा, अपेक्षा असा अर्थ व्यक्त जर होत असेल, ज्या वाक्यातून क्रियापदाला कर्त्याला वाक्यातील क्रियापदाने दर्शवलेली क्रिया कर्त्याला ती करणं अपेक्षित आहे, त्याच्यामध्ये ती सामर्थ्य आहे, त्याच्यामध्ये ती इच्छा आहे, त्याची ती अपेक्षा आहे, असं जर दर्शवलं असेल तर त्याला तुम्ही शक्य कर्मणी प्रयोग सांगायचा आहे. काय सांगायचं आहे? शक्य कर्मणी प्रयोग सांगायचा आहे. हा ओके. बघा, कर्त्यास तृतीया किंवा चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय असतो. इथंही लक्षात घ्या, शक्य कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला तृतीयाचा किंवा कशाचा प्रत्यय असतो बाळांनो? चतुर्थीचा प्रत्यय असतो. बघा, कर्म प्रथमेतच असतं. अगदी बरोबर आहे. कर्म हे प्रथमेतच असतं आणि धातूस म्हणजे क्रियापदाच्या धातूस व अव अवव असे प्रत्यय असतात आणि शक्यार्थ क्रियापद वापरलेलं असतं. ओके, लक्षात घ्या. आणि क्रियापदाला सर्वात महत्वाचं वते, वतात, वते किंवा वतात असे प्रत्यय असतात. वते, वतात असे प्रत्यय असतात. उदाहरणार्थ, मला आता काम करवते. मला आता काम करवते या ठिकाणी आहे बघा. आईच्याने भांडी घासवतात. आईच्याने भांडी घासवतात. लक्षात घ्या. म्हणजे वाक्यातील क्रिया करणं कर्त्याला काय आहे ते आता शक्य आहे. मला आता काम करवते म्हणजे पूर्वी काही कारणास्तव होत नसेल पण आता ते मला काम करवते म्हणजे लक्षात घ्या, वाक्यातील क्रियापदाला वते किंवा वतात असे काय असतात? प्रत्यय जोडलेले असतात आणि वाक्य जे असतं
ते वाक्यातील कर्त्याला क्रिया करणं शक्य आहे असं दर्शवतं. आईच्याने भांडी घासवतात, म्हणजे पूर्वी काही कारणास्तव घासवत नव्हते, परंतु आता आईच्याने भांडी घासवतात, म्हणजे आईला ती क्रिया करणं आता काय झालेलं आहे, शक्य झालेलं आहे. त्याच्याने एवढे पदार्थ खववले जाणार नाहीत. IMP आहे. तर तुम्ही म्हणला की शक्य नाहीये. लक्षात घ्या बाळांनो, IMP इथं देतो कारण हे वाक्य मुद्दाम टाकलेलं आहे मी. शक्यतादर्शक आणि अशक्यतादर्शक वाक्य जी असतात ते दोन्ही पण शक्यतामध्येच टाकायचे. काय म्हणायचं, शक्यतादर्शक मध्येच टाकायचं. आणि जर पर्यायामध्ये हे अशक्यतादर्शक असेल, असा पर्याय असेल, तर हे अशक्यतादर्शक कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे. काय आहे, अशक्यतादर्शक कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे असं तुम्हाला सांगावं लागेल. खूप महत्वाचं आहे. ओके, चलो नेक्स्ट. पुराण कर्मणी प्रयोगाचे लक्षणं काय काय आहेत बघा. सांगितलेलं आहे तरी पण एकदा रिपीट करतो. ओके, हा प्रयोग मूळ संस्कृत मधून कर्मणी प्रयोगात घेतलेला आहे. आपल्या मराठीमध्ये हा जो प्रयोग आहे, हा प्रयोग मूळ संस्कृत मधील जी वाक्य असतात त्याच्यातून घेतलेला आहे. अशी वाक्यरचना फक्त प्राचीन काव्यात आढळते. अशी जी काव्य रचना आहे ती कशामध्ये आढळते, तर फक्त प्राचीन किंवा पुराणामध्ये किंवा संस्कृतमध्ये आढळते. अशी रचना शक्यतो गद्यात आढळत नाही, ती पद्यात आढळते. अशी जी शब्द रचना आहे ती शक्यतो कशामध्ये आढळते, अगदी बरोबर, ती शक्यतो कशामध्ये आढळते बाळांनो, पद्यात आढळते, गद्यात आढळत नाही. आता लक्षात घ्या, याच्यामध्ये सकर्मक धातूला ज हा प्रत्यय जोडलेला असतो. उदाहरणार्थ बघा, उदाहरणार्थ काय आहे, त्वा काय करीजे लघु लेकराले, त्वा काय करीजे लघु लेकराले. सकर्मक धातूला ज हा प्रत्यय असतो. जर नाही काही समजलं तर जर संस्कृत मधली वाक्य असतील तर त्याला काय करायचंय, पुराण किंवा प्राचीन या कर्मणी प्रयोगाच्या प्रकारामध्ये टाकायचं. बघा, नळे इंद्राशी असे बोली जेले, नळे इंद्राशी असे बोली जेले. अगदी बरोबर. ओके, हे आहे बाळांनो तुमचं कर्मणी प्रयोगाचे 4 प्रकार. कर्मणी प्रयोगाचे तुम्ही काय केलेले आहेत, 4 प्रकार बघितलेले आहेत. आता द्विकर्मक वाक्याचा प्रयोग काय असू शकतो, ठीक आहे, थोडस महत्वाचं आहे इथं. जर प्रयोगामध्ये वाक्य जर द्विकर्मक असेल, हे सांगितलेलं आहे मी तरी पण एकदा सांगतो बघा. द्विकर्मक वाक्याचा प्रयोग काय असेल, द्विकर्मक वाक्यात प्रत्यक्ष कर्माची म्हणजेच दान जाणाऱ्या कर्माची क्रियापदावर अधिकार चालतो. आता लक्षात घ्या, हे प्रत्यक्ष कर्म म्हणजे मी सांगितलेलं आहे बेसिक मध्ये. प्रत्यक्ष कर्म म्हणजे हे असतं, काय असतं बाळांनो, प्रत्यक्ष कर्म हे असतं वस्तुवाचक. काय असतं, वस्तुवाचक. आणि याची जी विभक्ती असते ती असते प्रथमा. याची जी विभक्ती असते ते प्रथम आहे. आणि प्रयोग ओळखताना कधी पण वाक्यातील प्रत्यक्ष कर्मावरून प्रयोग ओळखायचा आहे. अप्रत्यक्ष कर्म म्हणजे दान घेणाऱ्या कर्माची प्रयोगाशी काहीही संबंध नसतो. बघा बाळांनो, खूप महत्वाचं आहे. म्हणजे दान घेणाऱ्या अप्रत्यक्ष कर्माची म्हणजेच व्यक्तिवाचक जे असतं अप्रत्यक्ष कर्म, त्याचा वाक्यातील प्रयोगाशी कोणताही संबंध नसतो, काही संबंध नसतो. असे वाक्य वर्तमान काळी असल्यास ते सकर्मक कर्तरी प्रयोगात असते, तर भूतकाळी असल्यास त्याचा कर्मणी प्रयोग सांगावा. ओके, बघा, जर ते वाक्य वर्तमान काळी असेल तर ते सकर्मक कर्तरी मध्ये जातं, कारण कर्म आहे सकर्मक कर्तरी. आणि जर वाक्य भूतकाळी असेल आणि 2 कर्म असतील आणि वाक्यातील कर्माला प्रत्यय नसेल तर ते काय सांगायचं, कर्मणी प्रयोग. जसं की राम विभीषणाला लंका देतो. बघा, राम विभीषणाला लंका देतो, देणारा कोण आहे, राम. इथं हायलाइट करतो. आणि राम हा वाक्याचा कर्ता आहे आणि इथं कर्त्यालाच प्रत्यय नाहीये, म्हणजे तुमचा कर्तरी प्रयोग ठरला गेला. इथं कर्तरी प्रयोग ठरला गेला. आणि खालचं वाक्य बघा, कारण का याच्यामध्ये दोन
कर्म आहेत. पहिलं हे आहे अप्रत्यक्ष कर्म आणि हे आहे तुमचं प्रत्यक्ष कर्म. आणि तुम्हाला लक्षात घ्या, पहिल्यांदा कर्ता शोधल्यानंतरच प्रयोग ठरला गेला, म्हणून इकडे कर्माकडे जायची गरजच नाहीये. कर्म आहे म्हणून कर्तरी प्रयोग आणि कर्म आहे म्हणून सकर्म कर्तरी. नेक्स्ट, रामाने बिभीषणाला लंका दिली. आता या ठिकाणी बघा, वाक्यातील कर्ता हा राम आहे आणि इथं वाक्यातील कर्त्याला प्रत्यय आहे, म्हणजे तुमचा कर्तरी प्रयोग ठरत नाही. तुमचा प्रयोग कर्तरी ठरत नाही. मग तुम्ही पुढे जाल, करण्याची क्रिया सर बिभीषणावर होते का? नाहीये. दोन घटक आहेत, लक्षात घ्या. हे एक कर्म आहे आणि हे एक कर्म आहे. आणि प्रयोगामध्ये हे जे अप्रत्यक्ष कर्म असतं, म्हणजेच जे व्यक्तिवाचक असतं, म्हणजेच ज्याला चतुर्थीचा प्रत्यय असतो, म्हणजेच जे दान घेणार असतं, दान घेणार असतं, त्याचा वाक्यातील प्रयोगाशी काहीही संबंध नसतो. हे प्रत्यक्ष कर्म असतं, जे कर्म वस्तुवाचक असतं, ज्या कर्माची विभक्ती प्रथमा असते आणि जे कर्म दान जाणार असतं, जे कर्म निर्जीव असतं, हे सजीव असतं. त्याच्यावरून आपला प्रयोग ठरला गेला. लंका हे वाक्यातलं दुसरं कर्म आहे आणि कर्मालाच प्रत्यय नाहीये, म्हणजे तुमचा कर्मणी प्रयोग ठरला गेला. तुमचा काय ठरला गेला? कर्मणी प्रयोग ठरला गेला. ओके, चलो थांबतोय या ठिकाणी. उद्या बघूया नवीन एक प्रयोग, भावे प्रयोग. ओके, ठीक आहे. लक्षात घ्या बाळांनो, संपवायचं म्हणल्यानंतर मी तुम्हाला काल म्हटलं असतं की काल कर्मणी प्रयोग झाला, आता काय करूया, भावे प्रयोग घेऊया. पण मी परत एकदा रिपीट केलं की जेणेकरून तुमचं विसरूनी. लक्षात घ्या, उद्या घेऊन येतोय नवीन एक प्रयोग, भावे प्रयोग, ज्याची विभागणी 3 प्रकारे केली जाते. ओके, हा लक्षात घ्या, ज्याची विभागणी 3 प्रकारे केली जाते. पहिला आहे प्रधान भावे, त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात, सकर्मक आणि अकर्मक. दुसरा आहे गौण भावे, त्याचे 4 प्रकार पडतात. आणि तिसरा आहे भाव कर्तृक भावे प्रयोग. हे आपण उद्या बघूया. ओके, चलो थांबतो या ठिकाणी. भेटूया संध्याकाळी 8 वाजता एक नवीन प्रश्नपत्रिका घेऊन. प्रश्नपत्रिका कोणती घ्यायची हे कमेंट करून सांगा. संध्याकाळी 8 वाजता युट्यूबला प्रश्नपत्रिका कोणती घ्यायची हे मला कमेंट करून सांगा लगेच. चलो.